नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के इज ओके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ITI ॲडमिशन बद्दलच्या फॉर्म कशा प्रकारे भरू शकता, डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत, फी काय असणार आहे, काय त्याचं नोटिफिकेशन असणार आहे, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहेत. फॉर्म कधीपासून चालू होणार आहेत, फॉर्म कशा प्रकारे भरण्यात येणार आहे, ही सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू, संपूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल ITI ॲडमिशन घेण्यासाठी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट 2026-17 साठी प्रवेश सूचना या नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या आहे. यामध्ये काय काय माहिती आहे ती आपण पाहणार आहोत. 21 मे 2026 पासून ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे सकाळी 10 वाजल्यापासून. त्यानंतर मित्रांनो, याबद्दल काय काय असणार आहे, अर्ज करण्याची पद्धत कशा प्रकारे असणार आहे. तर मित्रांनो, प्रवेश अर्ज शुल्क जी आहे ती काय असणार आहे, ते राखीव प्रवर्ग म्हणजेच रिझर्व्ह कॅटेगरी यांच्यासाठी ₹100 असणार आहे. त्यानंतर अनरिझर्व्ह कॅटेगरी यांच्यासाठी ₹150 असणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याबाहेरील जे कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी ₹300 असणार आहे. तर अनिवासी भारतीय उमेदवार यांच्यासाठी ₹500 इतकी फी असणार आहे मित्रांनो. ओपनसाठी 150, तर कास्टवाल्यांसाठी ₹100 इतकी फी असणार आहे मित्रांनो यामध्ये. त्यानंतर कार्यपद्धती कशाप्रकारे असणार आहे आपण थोडक्यात पाहणार आहोत. 21 मे 2026 पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. अर्ज स्वीकृती केंद्रात राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मूळ कागदपत्राच्या तपासणीनंतर अर्ज निश्चित करण्यासाठी मित्रांनो 21 मे 2026 पासूनच सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानीय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संस्थेद्वारे नोंदणी क्रमांक, रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड याद्वारे प्रवेश लॉग इन करून सादर करण्यासाठी 1 जून 2026 पासून असणार आहे मित्रांनो. म्हणजेच ऑप्शन फॉर्म हे 1 जून पासून सुरू होणार आहेत पहिल्या प्रवेश फेरीसाठी. त्यानंतर मित्रांनो, यासाठी लागणारी जी कागदपत्र आहेत ते 10वीची गुणपत्रिका असणार आहे. त्याचबरोबर तुमची कास्टची माहिती द्यावी लागणार आहे. जे स्पोर्ट्सबद्दल असतील तर ते देखील माहिती द्यावी लागणार आहे. कोणत्याच प्रकारचे डॉक्युमेंट हे अपलोड करण्याची आवश्यकता नाही आहे मित्रांनो. त्यामुळे फक्त 10वीची मार्क मेमो तुम्ही सोबत ठेवायची आहे. वेबसाईट कोणती असणार आहे फॉर्म भरण्यासाठी, तर admission.dvet.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला ITI ॲडमिशनचा ऑनलाईन फॉर्म हे भरू शकता. ही फक्त नोटिफिकेशनची माहिती होती मित्रांनो. जेव्हा फॉर्म चालू होतील तेव्हा फॉर्म कशाप्रकारे ऑनलाईन भरायचा हा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्कीच अपलोड करण्यात येणार आहे. त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील ॲडमिशनची माहिती मिळून जाईल मित्रांनो. या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील ॲडमिशन विद्यार्थ्याचे तर ते प्रश्न कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.